फिर्यादी हे 14 जून 2025 रोजी सायंकाळी सेकंड ड्रायव्हर सोबत 11 टन कांद्याचा माल घेऊन अचलपूर येथील आदिलाबाद येथे गेले होते। तेथून मालाच्या विक्रीचे आणि यापूर्वीचे थकीत रकमेचे एकूण 3,58,000 रुपये रोख स्वरूपात घेऊन इंदरवली जिल्हा आदिलाबाद राज्य तेलंगणा गावातून 16 जून 2025 रोजी सरकारी माल भरून अमरावती येथे येण्यासाठी निघाले। त्यांच्यासोबत त्यांचा सेकंड ड्रायव्हर आरोपी नामे शेख रिजवान शेख उस्मान वय 40 वर्ष हा होता। 17 जून 2025 रोजी पहाटे 4 वाजता फिर्यादी राजस्थान मार्बल MIDC अमरावती येथे माल उतरविण्यासाठी आले। त्यांच्या जवळ व्यापाराला देण्यासाठी असलेली रक्कम गाडीचे टूल बॉक्स मध्ये एका पिशवीत ठेवून आरोपी रिजवान याला गाडीकडे लक्ष ठेवण्यास सांगून स्वच्छतेसाठी गेले। सुमारे 15 मिनिटांनी परत आल्यानंतर फिर्यादी यांनी गाडीत चढून पाहिले असता शेख रिजवान तेथे नव्हता। त्याला हाका मारल्या आणि शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो मिळून आला नाही। त्याच्या मोबाईल क्रमांकावर फोन केला असता बंद होता। त्यानंतर फिर्यादी यांनी टूल बॉक्स उघडून त्यामधील पैशाची पिशवी पाहिली असता मिळून आली नाही। गाडीचे टूल बॉक्स मध्ये ठेवलेले 3,58,000 रुपये हे शेख रिजवान शेख उस्मान वय 40 वर्ष राहणार शिरसगाव कसबा यांनी फिर्यादीच्या अनुपस्थितीत चोरून नेले, अशा फिर्यादीच्या जबानी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन राजापेठ येथे अपराध क्रमांक 291/2025 कलम 305 CBNS प्रमाणे गुन्हा नोंद आहे। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान नमूद आरोपीबाबत बिनतारी संदेश पाठविण्यात आला। तसेच आरोपीचे फोटो व्हॉट्सअपवर तसेच सर्व ठाणेदार यांना त्यांच्या मोबाईलवर फोटो पाठवून 18 जून 2025 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल निर्मळ पोलीस स्टेशन अमडापूर जिल्हा बुलढाणा यांना नाकाबंदी दरम्यान एक इसम संशयितरित्या मिळून आल्याने त्याच्याकडून मिळून आलेल्या नगदीबाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। नंतर त्यास कौशल्यपूर्ण विचारपूस करून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख रिजवान शेख उस्मान वय 40 वर्ष राहणार शिरसगाव कसबा असे सांगितले। वरून त्याच्या ताब्यातून अंगझडती पंचनाम्याप्रमाणे चोरी गेलेले नगदी मधील एकूण 3,20,210 रुपये व गाडी क्रमांक MH30 AE 8421 बजाज डिस्कवर अंदाजे किंमत 32,000 रुपयाची असा एकूण 3,52,210 रुपयाचा माल जप्त करून त्याने 17 जून 2025 रोजी अमरावती MIDC येथून नगदी चोरी केल्याचे कबूल केल्याने सदरची माहिती पोलीस निरीक्षक राजापेठ यांना देऊन सदर गुन्ह्यातील आरोपी यास पोलीस स्टेशन राजापेठ येथे आणून सदरचा गुन्हा उघडकीस आणला असून सदर गुन्ह्याचा तपास प्रगतीवर आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।